मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूड्स विटॅमिन्स अँड डिफिशियन्सी या टॉपिकचे डायरेक्ट एमसीक्यूज आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण असे डायरेक्ट एमसीक्यू पाहणार आहोत. पॉइंट वाईज सगळ्या गोष्टी पाहणार आहोत, स्टडी करणार आहोत, जिथून तुम्हाला डायरेक्ट एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातात. आणि या चॅप्टर मधून कंपल्सरी एक क्वेश्चन नक्कीच येतो आणि स्टडी देखील खूप कमी करावा लागतो. जरी तुम्ही एखादी 1.5 तासाची स्टडी केली या टॉपिक वरती तरी तुमचा 1 मार्क पक्का होणार आहे. चला तर आता लेक्चरकडे बोलूयात. फर्स्ट ऑफ ऑल, विटॅमिन्स एक्झॅक्टली असतात काय? तर विटॅमिन्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नीडेड इन स्मॉल अमाउंट्स फॉर अवर बॉडी टू वर्क प्रॉपरली. दे डोंट गिव्ह एनर्जी. ते आपल्याला एनर्जी देत नाहीत, पण आपली ग्रोथ होण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी आणि आपली हेल्थ व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी विटॅमिन्सचा यूज होतो. ओके, देर आर 13 इसेन्शियल विटॅमिन्स. टोटल किती विटॅमिन्स आहेत? तर 13 इसेन्शियल विटॅमिन्स आहेत. ते कोणते आहेत, डिफिशियन्सी त्याच्यामुळे काय होतं, डिसीजेस कोणते होतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा जर प्रत्येक चॅप्टर इन डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल, कारण बऱ्याचशा चॅनलवरती कुठल्याच चॅनलवरती नर्सिंग ॲप्टिट्यूडचा डिटेलमध्ये सिलेबस नाही आहे. पण आपला एकमेव असं चॅनल आहे की ज्यावरती नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण इन डिटेल मध्ये देत असतो. तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे, त्यामध्ये फुल सिलेबस, लाईव्ह लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर जर कधी मिस झाले तर तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर स्पेशली अरेंज केलेत आम्ही. त्यानंतर फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक दिलेली असेल, त्यासोबतच क्विक रिव्हिजन साठी तुम्हाला फुल सिलेबस नोट्स देखील दिलेले असतील. आता एक आपल्याकडे प्लस पॉइंट मिळतोय, ते म्हणजे काउन्सिलिंग कोर्स. काउन्सिलिंग कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळते. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही कोर्स घेता, एक्झाम देता, पण त्याच्यानंतर ऍडमिशन घेण्यासाठी पण एक गायडन्स लागतं. तर ते देखील गायडन्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देतोय आपल्या कोर्समध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 17 तारखेपासून येणाऱ्या. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि स्टडीला स्टार्ट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम, पीसीबी, नीट, जेडब्ल्यू या एक्झामला देखील प्रिपरेशन करायचं असेल तर त्याचे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. आणि जर तुम्हाला कॉम्बो कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये. आणि जर कुठलाही एक कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील आपल्याकडे फॅसिलिटी आहेच. तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. याच्यासोबत पण फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग कोर्स तुम्हाला मिळणार आहे. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करून डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर, इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायचं असेल आपलं, तर रोज 5 वाजता, रोज किती वाजता? 5 वाजता तुम्हाला डेमो लेक्चर पाहता येईल. तर इंग्लिश ग्रामरचं असतं. स्टार्टिंगचा काही वेळ तुम्हाला पाहता येईल, पूर्ण लेक्चर कंडक्ट करता येणार नाही कारण ते डेमो लेक्चर आहे. सो तुम्ही तिथून पाहू शकता की आपली टेक्निक कशी आहे. आणि या सगळ्या गोष्टी अनालाइज केल्यानंतर तुम्ही कोर्स नक्कीच बाय करा, कारण आपला वेज तितका छान आहे की तुम्हाला तो कोर्स आवडेलच. चला तर आता आपल्या लेक्चरकडे वळूयात. आपण विटॅमिन्स काय असतं ते पाहिलं, आता पाहूया टाइप्स. मी थोडं लेक्चर फास्ट मध्ये कव्हर करते, इन डिटेल मध्ये जात नाहीये, कारण हे युट्यूब लेक्चर आहे आणि हे आपल्याला व्हिडिओ लेंदी नाही बनवायचा. सो शॉर्ट मध्ये आणि थोडं फास्ट मध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. आता टाइप्स ऑफ विटॅमिन्स, एक तर 2 टाइप्स असतात, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि सेकंड असतो वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल आपण पाहूया, त्याआधी पाहूयात फॅट सोल्युबल विटॅमिन्स. हे काय असतात एक्झॅक्टली? तर स्टोअर इन दी बॉडी, आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात इन लिव्हर अँड फॅटी टिश्यूज, नॉट इझिली लॉस्ट इन कुकिंग. आता फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते कोणते असतात ते पाहूयात. विटॅमिन ए, फंक्शन्स काय असतात? गुड आय साईट, हेल्दी स्किन, ग्रोथ. याच्यासाठी हे विटॅमिन एचं ते काम आहे. याच्या डिफिशियन्सीमुळे काय काय होतं, कोणते कोणते आजार होतात? तर नाईट ब्लाइंडनेस, ड्राय स्किन होती, पुअर विजन होतं. ओके. आणि आपल्याला विटॅमिन ए कशातून मिळतात? हे आहे सोर्सेस.
तर काय काय सोर्स आहेत? कॅरेट मधून मिळतं, मिल्क मधून, बटर, फिश ऑइल, लिफी व्हेजिटेबल यांच्यामधून सगळं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. जर डिफिशियन्सी विचारले असेल तर इथे आहे सोर्सेस त्याचे विचारलेत आणि व्हिटॅमिन एचं फंक्शन देखील दिले मी. ओके, नंतर आहे व्हिटॅमिन डी. इट हेल्प्स इन ऍब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस, मेक्स बोन स्ट्रॉंग. डिफिशियन्सीमुळे काय कोणते कोणते आजार होतात? तर रिकेट्स, रॅकेट्स मोस्ट ऑफ द चिल्ड्रन मध्येच होतो, आणि ओस्ट्रोमॅलेशिया जे अडल्ट मध्ये होतो. ह्याचे सोर्सेस काय? व्हिटॅमिन डी कुठून मिळतं? तर सनलाइट, मिल्क, एग यॉक, फिश लिव्हर ऑइल यांच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. नेक्स्ट व्हिटॅमिन पाहूयात, तो आहे व्हिटॅमिन ई. टोकोफेरल असं म्हटलं जातं, प्रोटेक्ट सेल्स, गुड फॉर स्किन अँड मसल्स. व्हिटॅमिन ईचं काम इथे दिलं, सांगितलं मी तुम्हाला. डिफिशियन्सी काय? मसल वीकनेस, रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स. आणि सोर्सेस कुठून कुठून मिळतं हे व्हिटॅमिन? तर नट्स, सीड्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल ऑइल्स. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के चं फंक्शन काय? ब्लड क्लॉटिंगसाठी हेल्प करतं. डिफिशियन्सीमुळे कोणते आजार होतात? तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग और डिले क्लॉटिंग. नंतर सोर्सेस, आता हे व्हिटॅमिन के कुठून मिळतं आपल्याला? तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, कॅबेज, स्पिनॅच याच्यापासून व्हिटॅमिन के आपल्याला मिळतं. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट जो टाईप होता, व्हिटॅमिन्सचे दोन टाइप्स असतात. फर्स्ट इज, हे बघा इथे व्हिटॅमिन्सचे दोन टाईप होतात. एक तर फॅट सोल्युबल विटॅमिन्स आपण पाहिलंय, त्याचे टाइप्स पाहिले, राईट. त्याचे 4 टाईप पाहिले. सेकंड आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स काय असतात? एक्झॅक्टली अपोजिट असतात. नॉट स्टोअर इन बॉडी, सो नीडेड डेली. आपल्या बॉडीमध्ये स्टोअर नसतात ते, त्याच्यामुळे आपल्याला डेली त्याची नीड असते. इझिली डिस्ट्रॉय बाय हीट अँड कुकिंग. काय म्हणूनच एखादं अन्न असेल तर त्याला आपण जास्त हीट करत नाही. जर तसं केलं तर त्याच्यामधले जे विटामिन्स असतात तर ते हीटमुळे, कारण एखादं अन्न आपण जास्त शिजवलं तर त्याला हीट खूप जास्त, म्हणजे बॉइलिंग पॉइंट खूप जास्त होतो, आणि त्याच्यामुळे त्याच्यातले विटॅमिन्स हे डिस्ट्रॉय होऊ शकतात. ओके, आता याचे टाइप्स पाहूयात. विटॅमिन बी 1 आहे थायमाइन. फंक्शन्स काय आहेत? हेल्प्स इन एनर्जी मेटाबॉलिझम, नर्व फंक्शनिंग. आणि डिफिशियन्सी डिसीज, बेरी बेरी हा डिसीज होतो. हा बघा, मी जे सगळे जे पॉईंट सांगते त्याच्यावरून डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. विटॅमिन बी 1 डिफिशियन्सीमुळे आजार कोणता होतो? तर बेरी बेरी, असा डायरेक्ट प्रश्न असतात. विटॅमिन बी 1 चे सोर्सेस विचारले जातात. होल ग्रेन्स, पल्सेस, नट्स, मिल्क, हे काय झाले? सोर्सेस. आता याच्यावरती सोर्सेस वरती कधी कसा क्वेश्चन येईल? एकतर तिथे विचारलं जाईल विटॅमिन बी 1 चे सोर्स, मग यात 4 पैकी कुठला तरी एक ऑप्शन असेल तिथे, किंवा 4 पैकी 3 ऑप्शन यातले असेल आणि सोर्स कुठला नाहीये असं पण विचारू शकतात. सो अशा टाइपचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. नंतर आहे विटॅमिन बी 2. विटॅमिन बी 2 चं फंक्शन काय आहे? तर हेल्दी स्किन, आईज, एनर्जी प्रोडक्शन. डिफिशियन्सी डिसीज, क्रॅक्स ऍट कॉर्नर्स ऑफ माउथ, आय इरिटेशन. नेक्स्ट आहे सोर्सेस, मिल्क, एग्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, हे झाले सोर्सेस. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी लाईन टू लाईन सगळ्या गोष्टी सांगते, याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो, आणि डेफिनेटली या चॅप्टर मधून तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. आणि हेच लर्न करायला काही 1 तास लागेल, एखादी 1.25 तास, आणि त्यात 1.25 तासाने तुमचा 1 मार्क फिक्स होणार आहे. चला नेक्स्ट टाईप पाहूयात, विटॅमिन बी 3. याचे फंक्शन्स पाहूयात. मेटाबॉलिझम ऑफ फूड, हेल्दी स्किन अँड नर्व्स, हे झाले त्याचे फंक्शन्स. डिफिशियन्सी पॅलेग्रा सिम्पटम्स काय असतात? तर डायरिया होतो, डर्मेटिसिस होतं, डेमेंटिया होतो. ओके, याचे सोर्सेस, आता डिफिशियन्सीमुळे काय कुठून मिळणार आपल्याला विटॅमिन बी 3? तर मीठ मधून, फिश मधून, ग्राउंड नट्स मधून, सिरियल्स मधून. ओके, नंतर आहे विटॅमिन बी 6. याचं फंक्शन काय असतं? एक्झॅक्टली हेल्प इन मेकिंग रेड ब्लड सेल, आरबीसीज. डिफिशियन्सी डिसीज कोणते कोणते होतात? अॅनिमिया, स्किन डिसऑर्डर्स. आणि सोर्सेस काय आहेत? तर बनानास आणि सिरियल्स, बीन्स. समजलं? नेक्स्ट टाईप पाहूयात, विटॅमिन बी 9. फोलिक ऍसिड. फंक्शन काय? तर फॉर्मेशन ऑफ आरबीसीज, डीएनए सिंथेसिस. डिफिशियन्सी अॅनिमिया, न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स इन बेबीज. सोर्सेस कोणते कोणते आहेत? तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, लिव्हर, लिगम्स. नंतर आहे विटॅमिन बी 12. विटॅमिन बी 12 पण आपल्या बॉडीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याचं फंक्शन काय असतं? तर नर्व फंक्शन आणि आरबीसी फॉर्मेशन.
डिफिशियन्सी पर्निसियस ॲनिमिया होतो आणि याचे सोर्सेस काय आहेत तर मिल्क, एग्स, सगळे डेली प्रोडक्ट्स आणि मीट, फिश लिव्हर ऑइल यांच्यामधून आपल्याला B12 मिळतो. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन सी, ascorbic ऍसिड. फंक्शन्स काय आहेत? बूस्ट इम्युनिटी, बाउंड हिलिंग, गम हेल्थ. डिफिशियन्सी डिसीजेस, स्कर्बी, ब्लिडिंग गम्स अँड वीकनेस. सोर्सेस काय आहेत तर सिट्रस फ्रुट्स जसे की लेमन, ऑरेंज, आमला, टोमॅटो, ग्वावा. नंतर आहे व्हिटॅमिन B5, हेल्प्स इन एनर्जी मेटाबॉलिझम, फॉर्मेशन ऑफ हॉर्मोन्स अँड ब्रेकडाऊन ऑफ फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स. डिफिशियन्सी मुळे कोणते आजार होतात तर फटीग, थकवा, नमनेस, मसल क्रॅम्प्स. आणि सोर्सेस काय आहेत तर व्होल ग्रेन्स, एग्स, मीट, फिश, avocado आणि ब्रॉकली. ओके, हे झाले सगळे सोर्सेस. आता राहिलाय लास्ट टाईप. मी जसं सांगितलं होतं व्हिटॅमिन्सचे टोटल 13 इसेन्शियल व्हिटॅमिन्स आहेत. लास्ट राहिलाय व्हिटॅमिन B7 बायोटिन. याचं फंक्शन काय आहे तर प्रमोट्स हेल्दी हेअर, स्किन अँड नेल्स, हेल्प्स इन मेटाबॉलिझम ऑफ फॅट्स, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. डिफिशियन्सी डिसीज, हेअर लॉस, स्किन रॅश, ब्रिटल नेल्स, फटीग. हे झाले डिफिशियन्सीमुळे होणारे आजार. आणि सोर्सेस आपल्याला हे व्हिटॅमिन B7 कुठून मिळतं तर एग्स कडून, नट्स कडून, सीड्स कडून, स्वीट पोटॅटोज आणि बनाना. या सगळे हे झाले सगळे सोर्सेस. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन आणि डिफिशियन्सी याच्यामध्ये प्रत्येक विचारला जाणारा प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेला आहे. अजून नेक्स्ट आपण कोणता टॉपिक घ्यायला हवा किंवा अजून कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट थ्रू विचारू शकता आणि एकदम फ्रीली विचारा तुमच्या दीदीला, कारण प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगण्यासाठीच आहे. तर विचारा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ आणत असतो. तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.